विधान परिषदेसंदर्भात विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदे सेनेने अतिरिक्त उमेदवार दिला नाही। भाजपच्या 5, एनसीपी 1, शिंदे सेना 2 आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवारानं आज अर्ज दाखल केला। मिलिंद नार्वेकर आणि अंबादास दानवे यांच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिला नाही। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं अतिरिक्त उमेदवार न दिल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। मिलिंद नार्वेकर आणि दानवेंसोबतच्या चर्चेनंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिलेला नाहीये। भाजपकडून परिषदेसाठी 5 जण, शिंदेच्या शिवसेनेकडून 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 1 आणि मवियाकडून 1 उमेदवार रिंगणात आहे। भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदेच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर मवियाकडून अंबादास दानवेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे 9 जागांसाठीची ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। तर एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनी अर्ज दाखल केल्यानं ती देखील निवडणूक बिनविरोध झाली आहे। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होते आहे, बिनविरोध होते आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचं देखील स्वागत केलं पाहिजे। पक्षांना धन्यवाद दिले पाहिजे सर्व पक्षांना। आम्ही देखील शिवसेना, भाजप महायुतीने, राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार आम्ही दिला नाही आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरणात होते, हे चांगलं आहे। काँग्रेसने विधान परिषदेमधून माघार घेतली असून त्यांनी अंबादास दानवेंना पाठिंबा जाहीर केलाय। ठाकरेंची सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। ठाकरेंनी सपकाळांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर काँग्रेसने उमेदवार दिला नाही। दरम्यान पुढच्या राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला जागा मिळेल असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। मवियाच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठिंबा दिलाय। मुंबईतल्या गांधी भवनात ठाकरेंचं शिष्टमंडळ आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसकडून सपकाळ, वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते, तर ठाकरेंच्या सेनेकडून अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी फोनवरून चर्चा केली। यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसकडून उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं। पुढच्या राज्यसभा आणि परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल असं सपकाळांनी सांगितलंय। उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत, त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली। दरम्यान काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी अंबादास दानवेंची भेट घेतली। विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची असं वडेट्टीवार यावेळेला म्हणाले। 2 वर्षांनी संजय राऊतांचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे। अरे भाई आमचं करून टाका हा तो द्या अजून विधान परिषद यांची राज्यसभा पुढची परिषद आमची ना हो। चला एक फोटो पुढची परिषद तुमची, राज्यसभा आमची। चालेल चालेल। कधी आहे निवडणूक राज्यसभेची? कशी कशी कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते। पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू। शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे। याआधी काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार होती। ठाकरेंनी दानवेंची उमेदवारी चर्चेशिवाय जाहीर केल्याचं म्हणत काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती। मात्र ठाकरेंना काँग्रेसची मनधरणी करण्यात यश आलंय।
लढायची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालते हे अशी ठाकरेंची भूमिका आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यामधून आवाज येतो का, अशी टीकाही शिंदेनी केली. लढाईची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालतो असं काही लोक करतात. जाऊ द्या, त्यांच्या पक्षाचा विषय येतो अंतर्गत, त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का, मी पहिल्यांदा ऐकले. 2019ला अंतरात्मा कुठं होता? पहिले म्हणून तर बोलतो मी, आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरात्म्यातून आवाज येतो का? सुषमा अंधारे यांच्या नाराजीच्या चर्चांवरून संजय शिरसाट यांनी टोला लगावलाय. अंधारेंना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर सुषमा अंधारे कडवट शिवसैनिक आहेत, त्या नाराज नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. अहो, तुम्हाला उमेदवारी दिली तर कुर्बान करा ना. जे दिले नाही त्याला कुठं कुर्बान करता तुम्ही? आणखी फार पल्ला गाठायचा आहे. इतक्या लवकर असे गुडघ्याला भाषण बांधून चालत नसतं पक्षामध्ये. आम्ही 42 वर्षापासून काम करतोय. 1-2 दिवसाचा प्रवास नाहीये आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतात. या आमच्या बहीण बघा, वाघमारे ताईला तिच्या स्वप्नात नाही एका मिनिटात उमेदवारी दिली आणि राज्यसभेत पाठवलंय. सुषमा अंधारे नाराज दिसतात या विधान परिषदेचं देखील नाव, परंतु नाराजी मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एखादं पद देऊ शकतो का? नाही आहे. त्या नाराज नाही आहेत, त्या कडवट शिवसैनिक आहेत. एकच जागा द्यायची होती. उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंनी धनुष्यबाण हाती घेतलं. शिंदेच्या शिवसेनेकडनं बच्चू कडू आणि नीलम गोरेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. बच्चू कडूंनी प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलिनीकरण करत एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेचं धनुष्यबाण कडूंनी हाती घेतलंय. राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले, दिव्यांगाचं बळकटीकरण असेल मंत्रालयाचं, आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं उभं करता येईल शिवसैनिक उभा करू. तर बच्चू कडू शिवसेना वाढवण्याचं काम करतील असा विश्वास व्यक्त करत शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं. तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात. फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेलं आहे जे काही लढाई आहे शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या. ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे. त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे.